आता सांगा अर्थातच पहिल्यांदा या सिनेमाविषयी की अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोन दिग्गजांना एकत्र आणलं, अशी काय जादूची कांडी फिरवली, अशी काय या कथानकातली गंमत आहे? मुळात ह्या सिनेमाची कथा फार गोड आहे, खूप गोंडस आहे, खूप हळवी आहे आणि तेवढीच मस्तीखोर पण आहे. सो मला असं वाटतं की कथा त्यांना जास्त भावली असेल आणि त्यांनी होकार दिला. मला अजूनही आठवतं आहे, जेव्हा सगळ्यात आधी मी म्हणतो की आमचे जे निर्माते आहेत राहुल शांताराम, जे राजकमल एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा, त्यांना हा सिनेमा आवडला, त्यांना ही कथा आवडली आणि मग विचार सुरू झाला कोण तर काही सिनेमा लिहिताना काही कलाकार आपल्या डोळ्यासमोर असतात ना, तसं असं होतं की हे अशोक मामा आणि वंदना मावशी ही जोडी मला समोर दिसत होती त्याच्यामध्ये. सो त्यांना अप्रोच केल्यानंतर त्यांना मुळात ही कथा खूप आवडली. तेच दोघं दिसत होते आणि त्यांनी होकार दिला त्याच्यामध्ये. सो वेगळे पण ते काय म्हणले, कसा होकार मिळाला? मला आठवतंय मी अशोक मामांकडे गेलो होतो, आता खूप छान आहे किस्सा. वंदूशी तर लगेचच म्हणलं की ओके डन, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण बरीच वर्ष आमचं काम करणं चाललंही होतं, एकत्र करायचंय. अशोक मामांकडे मी गेलो, मला आठवतं आहे त्यांना मी नरेट केली फिल्म आणि ते म्हटले की ओके मी करतो, मला आवडली आहे फिल्म. सो हे सगळं झालं. त्याच्यानंतर ते असं म्हणाले की पण मला ना स्क्रिप्ट तुझी तयार असेल तर दे, कारण मी त्या जुन्या ह्याच्यातल्या मला ते ना लिहिलेलं वाचायला जास्त आवडतं. मी आय थिंक सो रीडिंगलाच गेला होतात आणि त्यांनी सांगितलं की मला स्क्रिप्ट पाठव, मी वाचतो ना. नाही का? अच्छा. मी नरेट केलं फक्त आणि ते मला म्हणते की मला स्क्रिप्ट पाठव म्हणून, लिहिलेलं रेडी असेल म्हणजे रेडी आहे. सो मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं आणि नेक्स्ट डे त्यांचा सकाळी 10 वाजता मला फोन आला होता स्क्रिप्ट पूर्ण वाचून. पुण्याला रेकीला गेलो, म्हणजे ह्यांना भेटलो आणि मी रेकीला पुण्यात गेलो आणि रेकीच्या दिवसानंतर सकाळी फोन आला की ओके काय तारखा हव्यात सांगा, आपण करूया मस्त. सो मला आठवतं एक महत्त्वाचा किस्सा जो मला खूप असं वाटलं की खूप जबाबदारीचं काम माझ्यावरती होतं, ते म्हणजे नरेशनच्या दिवशी ते असं ऐकलं सगळं आणि त्यांना सांगितल्यानंतर ते म्हटलं की माझी खात्री आहे तू छान करशील हा सिनेमा. सो काय होतं, एक नॅचरली त्यांच्याबरोबर काम करणं हे आहेच, पण एक जबाबदारी वाढते. अशा मोठ्या कलाकारांनी दोन की ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून, त्या संहितेला हो म्हणाले, त्या चित्रीकरणाला हो म्हणाले. सो नॅचरली दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी जास्त वाढलेली होती. पण सुरुवातीलाच तो दाखवलेला विश्वास किती मोठा आहे, खूप मोठा आहे आणि ते यांच्याकडनं ते येणं ते खूप मोठं आहे. म्हणजे इतकी वर्ष काम करतात इंडस्ट्रीमध्ये, इतके दिग्दर्शक बघितले असतील, इतक्या संहिता बघितलेल्या असतील त्यांनी. सो अशा दोन दिग्गजांकडनं जेव्हा होकार मिळतो एखाद्या सिनेमासाठी, तेव्हा मला असं वाटतं की ते खूप पुरेसं आहे आपल्यासाठी. आणि कथा कधीपासून डोक्यात होती का ताजंच सगळं? नाही, कथा बऱ्यापैकी डोक्यात होती, पण मग त्याच्यावर एक लिखाणाची प्रोसेस सुरू झाली. मग मला जेव्हा असं वाटलं की ओके ह्याचं लिखाण आता हे मनासारखं झालेलं आहे, मग त्याच्यानंतर मी राहुल शांताराम जे आहेत निर्माते त्यांच्याशी बोललो आणि गोष्ट त्यांना ऐकवली, त्यांना सिनेमा ऐकवला. पण येस, कथा ह्या विषयावर काहीतरी करावं हे डोक्यामध्ये होतं आणि त्याच्या अनुषंगाने चालू होते काही प्रयत्न की काय एक्झॅक्टली काय पद्धतीने मांडता येईल ते. म्हणजे एक उतार वयातली गोंडस लव्ह स्टोरी आहे ही. सो ती मांडताना मला असं होतं की ती तितकी छान पद्धतीने भावली पण पाहिजे प्रेक्षकांना. सो मग त्याच्यामध्ये अनुषंगाने इतर पात्र हळूहळू कथा डेव्हलप करत असताना ती इन झाली. मग ती प्रत्येक पात्र जी होती त्या ह्यातली, ह्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर जे आर्टिस्ट, इतर जे कॅरेक्टर्स आहेत, ती सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत त्या कथेतली. म्हणजे ते असं कुठेही होत नाही की अच्छा हे दोघं आहेत आणि मग बाकीचे आहेत, असं नाही. ते त्यांचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक म्हणणं आहे त्यांच्या रोलमध्ये, असं आहे.